सर्व वाचकांना नमस्कार. आजच्या कथेचं नाव आहे दिवाळी, उत्सव नात्यांचा, नव्या प्रथांचा. सुधा, वाणसामानाची यादी बनवलीस का? दिवाळी 8 दिवसांवर आलीये. उठणं, धूप, अगरबत्ती, वाती, पणत्या, लाह्या, बत्तासे. सध्या मला एवढं आठवतंय. तुला अजून काही आठवलं तर या कागदावर लिहून ठेव. मी काय म्हणतो, आपल्या बैठकीच्या खोलीच्या खिडकीला थोडी लाइटिंग लावून घेतो. आणि हो, ते चकलीची भाजणी, हरभरा डाळ वगैरे काय काय दळून आणायचं ते पण देऊन दे. दुपारचे 4 वाजत आले होते. मंगेशराव डायनिंग टेबलवर बसून सामानाची यादी लिहित होते. चहाचं आधण ठेवता ठेवता सुधाताईंनी मंगेशरावांकडं एक जळजळीत कटाक्ष टाकला. अरे हो, तुझ्या डोळ्यांकडं बघून आठवलं. सुरसुऱ्या, चक्र, अनार, फटाके लिहायचेच राहिले की. मंगेशराव एक तिरपा कटाक्ष टाकून म्हणाले, जळलं मेलं लक्षण ते. मनाची नाहीच नाही, निदान जनाची तरी ठेवा थोडी. सुधाताईंनी बोलता बोलता चहाचा कप अक्षरशः टेबलावर आदळला. 1000 वाली लढ लिहायचीच राहिली. मंगेशराव थोडं थट्टेत म्हणाले, म्हणजे मी बडबड करते असं म्हणा ना सरळ. सुधाताई चिडल्या होत्या. सुधा, विषय काय, तू बोलते काय? मंगेशराव म्हणाले. बरोबरच बोलते. जेमतेम 2 वर्ष झाली आहेत मंदारला जाऊन. आणि तुम्हाला दिवाळी साजरी करायची सुचतंय? अहो, समाजातले लोक काय म्हणतील याचा काही विचार तर करा. मंदार आपला एकुलता एक मुलगा. सुधाताईंच्या डोळ्यात मंदारच्या आठवणीनं पाणी आलं. हे बघ सुधा, जे झालं ते झालं. थोडा मीराचाही विचार कर. मंगेशराव म्हणाले. तिचा काय विचार करायचा? पांढऱ्या पायाची. लग्न होऊन 6 महिनेही झाले नव्हते आणि माझ्या लेकाला गिळून बसली. सुधाताई म्हणाले. सुधा, अपघात होता तो, त्यात मीराचा काय दोष? अगं, त्या पोरीकडं बघ जरा. 2 वर्ष झाली चेहऱ्यावर हसू म्हणून नाही तिच्या. आजकालच्या पोरींना तसेच तर सासू सासरे जड होतात. पण मीरा मंदारनंतरही आपल्याकडं राहते. आपलं दुखणं खुपणं, पथ्य पाणी सगळं सांभाळते. हे सगळं सोडून ती कधीच जाऊ शकली नसती. पण मंदारला दिलेली सगळी वचनं पाळते ती. आपला मुलगा गेला, तिचाही नवरा गेला. संसाराचे किती स्वप्न पाहिले असतील तिनं. तिच्या सगळ्या स्वप्नांची अगदी राख रांगोळी झाली. समाजाचा विचार करतेस तू. अगं, तुझा मुलगा गेला तरी ह्या समाजानं दिवाळी साजरी केलीच ना. मग मीरानं किती दिवस त्याच दुःखाला कवटाळून बसायचं? तिचा जरा तरी विचार कर. मंदार गेला म्हणून तिनं आनंदानं जगायचंच नाही का? मी तर म्हणतो की तिनं पुन्हा कुणाच्या तरी प्रेमात पडावं. पुन्हा नव्यानं संसार करावा.
किंवा आपणच तिचं दुसरं लग्न लावून द्यायचं का? या समाजाला काही घेणं देणं नसतं. हा समाज घोड्यावरही बसू देत नाही आणि घोड्यासोबतही चालू देत नाही. समाजात बदल हवा असेल तर त्याची सुरुवात आपल्यापासून करावी लागते. कळलं? आणि हो, मीरा येईल थोड्या वेळात. तिच्यासमोर हा विषय काढून बडबड केलीस ना तर याद राख. मंगेशराव चिडून तिथून निघून गेले. संध्याकाळी मीरा घरी आली. सुधाताईंनी मीराच्या चेहऱ्याकडं पाहिलं. अवखळ झऱ्यासारखं तिच्या चेहऱ्यावरचं हसू कधी गळून पडलं या 2 वर्षात त्यांना देखील कळलं नव्हतं. मीराच्या चेहऱ्यावरचं तेज कधीचच हरवून गेलं होतं. तिचा चेहरा अगदीच निस्तेज आणि मलूल झाला होता. लग्नानंतर सतत प्रसन्न दिसणारी, प्रसन्न राहणारी मीरा कधी एवढी शांत झाली आणि साधीसुधी राहायला लागली हे त्यांना कळालंच नव्हतं. मीरा सकाळी उठून सगळं आवरून ऑफिसमध्ये जात होती. ऑफिसमधून परत आल्यानंतरही घरातलं सर्व आटोपत होती. अगदी शांततेत, एक चिक्कार शब्दही न बोलता. लक्ष्मीपूजनाचा दिवस उजाडला. सुधाताईंनी सकाळीच मीराला उठणं लावून दिलं. मीराच्या डोळ्यात अश्रूंची गर्दी झाली होती, पण तिनं ते अश्रू अलगद अडवले. मीरा स्नान करून येईपर्यंत सुधाताईंनी तिच्यासाठी गरम अनारसे तळले. समोर फराळाची प्लेट बघून पुढं काय बोलावं ते मीराला कळत नव्हतं. मंगेशराव आणि सुधाताईंनी तिच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला. तिघांच्याही अश्रूंचा बांध फुटला. मीरा, ही पैठणी आणि हे दागिने संध्याकाळी घाल हो. दुपारी सुधाताईंनी मीराला साडी आणि दागिने दिले. पण आई, हे सगळं? बोलता बोलता मीराचा कंठ दाटून आला. मीरा, माफ कर मला. माझ्या दुःखासमोर मी तुझा विचारच केला नाही ग. हसण्या बागडण्याचे, नटण्या मुरडण्याचे दिवस आहेत तुझे. हे सगळं असं झालं म्हणून तू जगणं सोडून द्यावं असं तर नाही ना. मला माझी मीरा तशीच हवी, जशी लग्न करून या घरात आली होती. हसरी, खेळकर. सुधाताई मीराचा हात हातात घेऊन म्हणाले. मीरानं त्यांना एक मिठी मारली. मीरानं आणि सुधाताईंनी संध्याकाळी लक्ष्मीपूजनाची तयारी केली. मीरानं अंगणात सुरेख रांगोळी काढली. कितीतरी दिवसांनी तिनं रांगोळीत मनसोक्त रंग भरले. सुधाताईंनी दिलेल्या मोरपंखी रंगाच्या पैठणीत आणि सोन्याच्या दागिन्यात मीरा अतिशय सुंदर दिसत होती. मीराला पाहून पाटावर लक्ष्मीपूजनासाठी बसलेले मंगेशराव एकदम उठले. मीरा, हा मान तुझा आहे बेटा. या घरची लक्ष्मी तूच आहेस. लक्ष्मीपूजन तुझ्याच हातानं होणार. मंगेशरावांनी मीराला प्रेमानं पूजेला बसवलं आणि मीराच्या हातूनच
लक्ष्मीपूजन केलं. आज खऱ्या अर्थानं लक्ष्मी प्रसन्न झाली होती. खऱ्या अर्थानं दिवाळी हसली होती. धन्यवाद.